तर म्हणेन की शिंदे, फडणवीस आणि पवार या तिघांनाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये सपशेल त्यांना धूळ चारली पाहिजे, पराभव केला पाहिजे, हा आत्मविश्वास आमच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत, जे मोठमोठे डायलॉग्स मारतात, तेही पेपरफुटी थांबवू शकलेले नाही आहेत. काही मुलं आत्महत्या करायच्या मनस्थितीत सुद्धा आहेत. हा महाराष्ट्राला भेडसावणारा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकारला आरक्षण संपवायचं आहे आणि म्हणून हे कंत्राटीकरण किंवा गुलामीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यांनी. छत्रपतींच्या काळामध्ये महाराजांचा आदेश होता हो सैन्यांना की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. मणिपूरमध्ये आपल्या महिला भगिनी ज्या आहेत, काय अवस्था चाललेली, मणिपूर जळतंय हो आपलं. भारतीय जनता पक्ष सरकार जे आहे असंवेदनशीलपणे राज्यकारभार करत आहे. सरकार निवडून आलेली सरकार गिळंकृत करत आहे. नमस्कार, विनास टॉक शोमध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी एक खास व्यक्ती आलेली आहे. राजकारण असं म्हटलं की खरं तर आपण सर्वसामान्य माणसं 2 पावलं मागे जातो, पण आपल्या आयुष्याला व्यापून राहणारं असं राजकारणाचं क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आप अर्थात आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे सर आज आपल्याबरोबर आहेत. सर, कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. समाजकारण, राजकारण यामध्ये कार्यरत असण्याबरोबरच ते औद्योगिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. स्वतः एक उद्योजक आहेत आणि मी असं म्हणेन की ते कंपन्यांचे डॉक्टर आहेत. म्हणजेच अनेक औद्योगिक संस्थांच्या संचालकांचे सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या या सगळ्या अनुभवाचा फायदा आजच्या आपल्या भागामध्ये आपल्याला नक्की होणार आहे. मी जसं मगाशी म्हटलं की राजकारणापासून सुद्धा आपण थोडं लांब राहायचा प्रयत्न करतो आणि तसंच सर्वसामान्यपणे मराठी घर म्हटलं की आपल्याकडे म्हटलंच जातं छत्रपती शिवाजी महाराज तर आपल्याला हवे असतात, पण आजच्या काळात त्यांचा जन्म व्हायचा असेल तर तो शेजारच्या घरात झालेला बरा. आपण आपलं रोजचं काम आहे तेच करूया, अशी एक सर्वसामान्यपणे विचारसरणी मराठी घरांमधून बघायला मिळते. तर सरांचं याविषयीचं मत काय? सर, काय सांगाल तुम्ही की शिवाजी महाराज हवे तर आहेत पण ते शेजारच्या घरात, आपल्याला ती जबाबदारी नको. याच पद्धतीने मला औद्योगिक क्षेत्र हवं आहे, प्रगती हवी आहे, पण उद्योग दुसऱ्याने करावा, मी आपली नोकरी करतो, असा एक ट्रेंड आपल्याकडे बराच काय राहिलेला आहे, खूप दीर्घ काय राहिलेला आहे. तर त्याविषयी काय? मला असं वाटतं की लहानपणापासूनच मराठी कुटुंबियांना रिस्क घेऊ नये याच्या पद्धतीची व्यवस्था असते आपल्या कुटुंबामध्ये. म्हणजे लहान मुलं असेल, हे करू नकोस, ते करू नकोस, म्हणजे त्याला थांबवलं जातं, रेस्ट्रिक्ट केलं जातं. आणि मला असं वाटतं की आत्ता जी आपल्याला जगण्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सामोरं जायचं असेल, जगण्याचे प्रश्न म्हणजे काय आहेत? शिक्षण हा प्रश्न आहे महत्त्वाचा. शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येकाला. आरोग्य व्यवस्था, आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे, कोणी आजारी नको पडू नये, सुदृढ राहिलं पाहिजे. बाकी फंडामेंटल गोष्टी ज्या आहेत, म्हणजे वीज जी आहे ती महत्त्वाची गोष्ट आहे, पाणी महत्त्वाची गोष्ट आहे, महिला सुरक्षा ही महत्त्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकरी जो आपल्याला घालतो आणि अन्न पिकवतो, आपल्याला खाऊ घालतो, तो जगला पाहिजे, त्याचा प्रोग्रेस झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेरोजगारी. आज देशाला भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न हा बेरोजगारी आहे. हाताला जर काम नसेल तर अर्थव्यवस्था कशी काय चालणार? आणि देश, भारताची लोकसंख्या 140 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे, म्हणजे चीनला सुद्धा आपण आता मागे टाकतोय. आणि जगातला तरुणांचा सगळ्यात मोठा देश म्हणून भारत उदयास आलेला आहे. आणि आपली जी ह्युमन कॅपिटल आहे, जी लोक आहेत, ती तरुण मुलं आहेत. तर ह्या तरुणांना जर योग्य दिशा दिली तर त्यांना लहानपणापासून जो संस्कार द्यावा लागतो की एखादी गोष्ट करायची असेल आयुष्यामध्ये तर त्याच्यासाठी त्यांना मोटिवेशन करायला पाहिजे, तसं वातावरण निर्मिती केली पाहिजे. स्पेसिफिकली मराठी कुटुंबियांच्या बाबतीत मी असं म्हणेन तर ती मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. नुसती कुटुंबातलीच नाहीत, मराठी शिक्षण संस्था ज्या आहेत तिथे सुद्धा आपलं जे सर्कल जे असतं मराठी, आपण राहतो त्या वस्तीतलं नेटवर्क असेल, गावातलं नेटवर्क असेल किंवा सोसायटीतलं नेटवर्क असेल, तर हे जगण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्ता फक्त एका छत्रपतींची नाही तर मी असं म्हणेन की छत्रपतींचे जे मावळे होते, तानाजी मालुसरे होते, बाजी प्रभू देशपांडे होते, ज्यांनी रिस्क घेतली हो आणि त्यांनी आउट ऑफ द बॉक्स विचार केला. आणि मराठी माणसाने आत्ता नोकऱ्या ज्या आहेत, म्हणजे सरकारी नोकरी ही प्राथमिकता असते नोकरीचा विचार करणाऱ्या लोकांसाठी, परंतु सरकारी नोकऱ्या ज्या आहेत, सरकारचा जवळजवळ 60 ते 65% खर्च, मग ती महानगरपालिका असो,
राज्य सरकार असो किंवा आणखीन सरकारी संस्था असोत, मग त्या BST असेल, MSCB असेल वगैरे वगैरे, तर ह्यांच्या उत्पन्नाचा जवळजवळ 60 ते 65% खर्च हा पगारावर जातो. त्याच्यामुळे तिथे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरतीची प्रक्रिया सुरू केली गेलेली आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा आत्ताच केलेली आहे. त्यामुळे तरुणांना मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन तुम्हाला त्याप्रमाणे जगावं लागेल, रिस्क घ्यावी लागेल. आणि छत्रपती हा शेजारच्या घरात नाही, तर तुम्हाला छत्रपती बनावं लागेल. आई वडिलांनी, भावांनी, कुटुंबियांनी त्यांना तसा बूस्ट द्यायला पाहिजे. नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे बना. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठी कुटुंबातल्या प्रत्येक तरुण तरुणीने असा विचार केला पाहिजे की मी नोकरी देणारे बनणारच, पण मी 100 नोकऱ्या निर्माण करणार आहेत. महाराष्ट्र राज्यातल्या 100 चुलींची जबाबदारी, 100 चुली पेटण्याची जबाबदारी म्हणजे 100 कुटुंब जे आहेत त्यांना रोजगार देण्याचं मी काम करायला पाहिजे. तसं त्यांनी स्वप्न लहानपणापासूनच बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीने पोषक वातावरण असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे. आईवडिलांना आवडो किंवा न आवडो, देर इज नो ऑप्शन. नाही, अगदी खरं आहे की तुम्ही जे म्हणतात की एक सामाजिक माइंडसेटच आपल्याला चेंज करण्याची गरज आहे, त्या एका परिवर्तनाची गरज आहे. आणि तुमचा जर स्वतःचा वैयक्तिक प्रवास बघितला तर मला वाटतं तोही अतिशय सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला, वडील शिक्षक, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक हंबल, एक मॉडेस्ट अशी सुरुवात तुमच्या आयुष्याची राहिलेली आहे. पण मला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट जी वाटली ती म्हणजे वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून पैशाविषयीची जागरूकता, म्हणजे पैसा कमावणं ही काय गोष्ट असते आणि कुठेतरी त्यातून उद्योजकतेचे संस्कार तुमच्यावर झाले का? नेमकं काय झालं तेव्हा? हो, मी दादरला राहायचो आणि 1983ला आपल्याला माहिती असेल की भारताने वर्ल्ड कप जिंकला क्रिकेटचा. आणि त्यावेळेस ह्या वर्ल्ड कपचे जे आपले खेळाडू होते, सुनील गावस्कर, कपिल देव, सय्यद किरमाणी वगैरे, तर ह्यांचे छानपैकी असे फोटोज यायचे. आणि त्या अशी एक फोटोशी 16 फोटोजची अशी शीट असायची. तर आणि मुलांमध्ये त्याचं खूप क्रेज असायचं की बाबा हा म्हणजे चौकार मारतानाचा फोटो आहे, दिलीप वेंगसरकरचा फोटो आहे. म्हणजे जसे फिल्म स्टार्स असतात तसे क्रिकेट स्टार्स बद्दल पण आपल्या महाराष्ट्रात प्रचंड क्रेज असायचे. मुंबईमध्ये पण प्रचंड क्रेज होती किंवा आहे अजूनही. तर मग हे फोटोज यायचे आणि त्याच्याबद्दल माझे काही मित्र म्हणजे शाळेच्या बाहेर तिथे फेरीवाले यायचे आणि ते फोटोज असे विकायचे, पण त्याच्यात चांगल्या पद्धतीचे फोटो नसायचे. तर माझ्या एका मित्राने मला एका वेंडरचं हे त्यावेळेस सांगितलं की बाबा इकडे हे मिळतात. मग मी दादरला गेलो आणि ते फोटो घेतले आणि त्यातले चांगले फोटो असायचे ते कापून व्यवस्थित हे करून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये होलसेलमध्ये होलसेलमध्ये घ्यायचो आणि सांगतो 5 पैशाला एक फोटो पडायचा तो. म्हणजे 16 फोटोंची शीट असायची, 80 पैशाला ती शीट पडायची. ते फोटो 80 पैशाची फोटो व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून मी साधारणपणे 5 ते 6 रुपयाला विकायचो. आणि मुलांना पण ते खूप हे वाटायचं. म्हणजे सगळेच न आवडणारे फोटो घ्यायच्या ऐवजी आपल्याला आवडणाऱ्या क्रिकेटपटूंचा फोटो आपल्याला मिळतोय आणि विद्यार्थी सुद्धा खूप खुश असायचे. एखादा चांगला फोटो असेल तर त्याचे जास्त पैसे मिळायचे, खराब फोटो असेल तर त्याचे कमी कमी पैसे मिळायचे. आणि हा संस्काराचा भाग आहे असं मला वाटतं. तेव्हापासनं एक प्रोफेशनल किंवा बिझनेस सेन्स जो असतो ना, तो वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून डेव्हलप व्हायला लागला. आणि त्याच्यानंतर दादरमध्ये राहतो त्याच्यामुळे दादर हे खरेदीचं केंद्र आहे ना, दादर मार्केट. तर मग दिवाळी आली, सणसूद आली की तिथे फेरीवाले कंदील विकतात किंवा उटणं विकतात, अशा वेगवेगळ्या दिवाळीचं सामान विकतात. आणि शाळेमध्ये आम्हाला कंदील बनवायला शिकवायचे. करंजांचा कंदील असतो बघा तो असा हे. तर मग ते कंदील बनवायचो आणि मग त्या याच्यात पण आम्ही व्यवसाय केला. रस्त्यावर बसून फटाके विकलेले आहेत, कंदील विकलेले आहेत, स्वतः बनवले, म्हणजे मॅन्युफॅक्चर करायचो कंदील घरी आणि मग ते विकायचो. एक शंका विचारू का सर? की शिक्षकाचा मुलगा आणि असे कंदील विकायला बसतो वगैरे, अशी कधी कमेंट झाली का? कारण आपल्याकडे झाली. म्हणजे मला पण सुरुवातीला आणि शिक्षण आणि आजूबाजूची जी व्यवस्था असते किंवा मी त्यावेळेस चाळीत राहायचो. G+1 म्हणजे एक माळ्याची चाळ जी असते ना पूर्वी, गिरगाव, लालबाग, परळ ह्या भागात असायच्या तिथे. आणि शिक्षकाचा पोरगा असं काय करतोय, परंतु ती परिस्थिती तशी होती. कारण शिक्षकाचं कुटुंब जे असतं ते आर्थिकदृष्ट्या म्हणजे ओके सो असतं. आणि आम्ही 3 भावंड होतो त्याच्यात. त्यामुळे संधी दिसली, आपण करून बघूया, करके देखो, जे यांनी महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलेलं आहे, करून बघा तुम्ही, त्याच्यात काय होईल माहिती नाही आपल्याला.
तर ती आणि मजा असते. आणि मनी जी पैसा ही गोष्ट जी आहे ना ती माणसाला मोटिवेट करते हो, बरोबर ना. तर मग ती मजा यायला लागली, पैसे मिळत आहेत आपल्याला. आणि प्लस समजा मी एकटा कमावतोय पण 10 माझे मित्र आहेत, त्यांना सुद्धा सांगितलं, ते सुद्धा आले. म्हणजे इट वॉज लाईक अ स्मॉल फॅक्टरी. आम्ही कंदील बनवायचो, 10 मुलं बसायचो, पैसे म्हणजे कंदील बनवून मग ते जायचो दादरला जाऊन विकायचो, त्याच्यातनं पैसे मिळायचे. आणि त्याच्यातला एक आनंद असतो, सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची झाली तर तो ग्रेट प्लेजर जो असतो ना तो त्या ह्याच्यातनं मिळायला लागला. आणि काहीतरी नवनिर्मिती जी म्हणतो ना आपण, इनोव्हेशन इन लाईफ, काहीतरी वेगळं आपण करतोय पुस्तकाच्या पेक्षा वेगळं. आणि ही मुलं काहीतरी चांगलं करतायत. तर मग काही माणसं आम्हाला मोटिवेट सुद्धा करायचे, अरे खूप चांगलं करताय तुम्ही. त्यांचे कुटुंबीय सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खुश व्हायचे, कारण ती सगळी कामगार वस्ती होती. कामगार म्हणजे तिथे मिलचं सगळं जाळं होतं, तुम्हाला माहिती आहे, लालबाग, परळ, दादर ह्या सगळ्या भागामध्ये. तर त्यांचे आईवडील सुद्धा खुश व्हायचे की बाबा सुट्टीच्या दिवशी मे महिन्यामध्ये किंवा दिवाळीच्या वेळेस अशा पद्धतीची आपली मुलं काहीतरी काम करतायत. नाहीतर मग ती मुलं काय करायची, टवाळक्या करायची, भांडणं घेऊन यायची घरी, मस्ती करायची. तीच पैसे घेऊन त्या उन्हाळ मुलं जर 4 पैसे घेऊन येत असतील आणि त्या मुलांचा त्या पैशाच्या माध्यमातून ते जर त्यांचे जे छोट्या छोट्या गरजा असतील, समजा पुस्तक असतील, कपडे असतील, खेळण्याचं सामान असेल, तर तो लोड कुटुंबावर पडत नसेल. त्याच्यामुळे तो एक चांगली अशी मुवमेंट अशी तयार झालेली. आणि आमचं बघून म्हणजे आता मी बघतो तर अजूनही आमच्या एरियातली बरीच मुलं चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करतात. काही जण फेरीवाले झालेले आहेत आणि फेरीवालीच्या माध्यमात ज्यांचं शिक्षण काहीच नाही आहे, म्हणजे शिक्षण नसलेल्या मुलं उद्योजक झालेले आहेत. त्यांचे सबबमध्ये म्हणजे ठाणे, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या साईडला त्यांनी स्वतःचे फ्लॅट्स घेतलेले आहेत. त्यांची मुलं खूप चांगल्या पद्धतीने शिकत आहेत. तर उद्योजक बनण्याचा किंवा रिस्क घेण्याचा किंवा नवनिर्मितीचा जो एक विचार असतो ना तो लहानपणापासून नैसर्गिकरित्या मला असं वाटतं हा डेव्हलप झाला. आणि जी परिस्थिती असते ना, म्हणजे परिस्थिती जी असते तर ती परिस्थिती उद्यमशीलतेला सुद्धा किंवा नवनिर्मितीला सुद्धा चांगला वाव देते, असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. जर पुढे जाऊन तुम्ही MBA केलं आणि मग मार्केटिंग हा तुमचा कोर विषय असून तुम्ही वेगवेगळ्या संस्थांशी, अतिशय नामांकित अग्रगण्य संस्थांबरोबर तुम्ही काम केलं, परदेशातही काही काय काम केलं, तर हा सगळा मला वाटतं या सगळ्याची बीज कुठेतरी या अनुभवात रोवली होती का? हा अनुभव नक्कीच. आणि मला वाटतं माझी शाळा बालमोहन विद्यामंदिराचा मी विद्यार्थी आहे. आणि त्यावेळेस बालमोहनचं नाव खूप चांगलं होतं. त्यावेळेस SSC बोर्ड होतं, बोर्डामध्ये जी मुलं निवडून यायची, म्हणजे बालमोहनचे कंटिन्युअसली नंबर 1 नंबर 2 अशी मुलं निवडून यायची पूर्ण मुंबईमध्ये. पेपरामध्ये त्याची बातमी यायची. आणि शिक्षकाच्या कुटुंबातला मुलगा असल्यामुळे एक म्हणतात ना की चांगल्या गोष्टी करणं, चांगल्या गोष्टी, नवीन गोष्टी करणं, असं एक प्रक्रिया होतीच. पण हे व्यवसाय केल्यामुळे छोटे छोटे शेवटी आपण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जातो, म्हणजे खाजगी नोकऱ्यांमध्ये जातो. तर तिथे सुद्धा तुमच्याकडे जर इनोव्हेशन असेल, तुम्ही जर रिस्क घेणारे असाल आणि तुम्ही कंपनीसाठी, कंपनीच्या ग्रोथमध्ये जर काही सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन करत असाल किंवा नवीन स्ट्रॅटेजी वापरत असाल किंवा तुमचा माइंडसेट हा ओपन माइंड, प्रोफेशनल माइंडसेट असेल, म्हणजे कंपन्यांमध्ये खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करणारी जी लोक आहेत, त्या इंडियन कंपनीज असोत किंवा त्या फॉरेन मल्टीनॅशनल कंपनीज असोत, तर त्या एम्प्लॉईजचा माइंडसेट हा प्रोफेशनल माइंडसेट होण्यासाठी लाखो रुपये कंपन्या खर्च करतात. पण तो संस्कार डेव्हलप करण्यासाठी वयाच्या 22, 25, 30 वर्षा याच्यात सुद्धा, किंवा आता मी IBM नावाची जी कंपनी आहे जिने कम्प्युटर संगणक बनवला पहिल्यांदा, IBM मध्ये आम्हाला नवीन जे स्किल्स आहेत ना त्याचं कंटिन्युअस ट्रेनिंग दिलं जायचं. आम्हाला दर 3 महिन्याला एक परीक्षा पास करावी लागायची आणि त्याचं परफॉर्मन्समध्ये त्याचं इव्हॅल्युएशन जे दरवर्षी जे होतं त्याच्यामध्ये त्या परीक्षेमध्ये किती स्कोर झाला त्याचा सुद्धा भाग असायचा. किंवा प्रमोशनच्या वेळेस सुद्धा याचा त्या परीक्षांचा रिझल्ट काय आहे ते सुद्धा कन्सिडर केलं जायचं. त्यामुळे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा ह्या संस्काराचा खूपच फायदा झाला, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. पण मी मार्केटिंगमध्ये होतो, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये मी काम केलं आहे, ब्रँड किंवा ॲडव्हर्टाइजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, कस्टमर सपोर्ट वगैरे जे बिझनेस डेव्हलपमेंटसाठीच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींमध्ये मी काम केलं. आणि कंपन्या म्हणजे जे सिक युनिट असतात, म्हणजे मी इंडियन कंपनीजमध्ये साधारणपणे 10 वर्ष काम केलं. आय वर्क विथ टाटाज, भारती एअरटेलमध्ये नोकरी केली. त्याच्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीज बरोबर जवळजवळ 10 वर्ष काम केलं. पण ज्या कंपन्यांना भारतामध्ये स्वतःचं कार्यालय सुरू करायचं आहे आणि इनोव्हेशन
किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे भारतामध्ये आणि तो ग्रो करायचा आहे अशा कंपन्यांमध्ये, ज्याला स्टार्टअप असं म्हटलं जातं, ज्या मोस्टली अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅली, ज्याला जिथे आपले भारतातले सगळे इंजिनियर जातात नोकरीसाठी, तर सिलिकॉन व्हॅलीमधल्या स्टार्टअप कंपनीज ज्या आहेत त्या कंपनीजमध्ये मी काम करायचो. कारण एक जी नवनिर्मितीची किंवा आपण शून्यापासून एखादी गोष्ट तयार करतो त्याचा आनंद प्रचंड असतो आणि तो ह्या संस्कारामुळे तो मिळाला. अनेक कंपन्यांचे इंडिया ऑपरेशन्स सेटअप करून दिले. आणि तुम्हाला एक उदाहरण देतो मी. 2000च्या आसपास आपल्याला कल्पना आहे की आपण फोन वापरायचो, SMS असायचे आणि त्यावेळेस ईमेल एवढे पॉप्युलर नव्हते. ईमेल आपण आता ईमेल हे व्यवसायासाठी खूप महत्त्वाचं आहे किंवा स्वतःच्या कम्युनिकेशनसाठी सुद्धा ईमेल व्यवस्थित आहे. तर दोघं जण उद्योजक होते अमेरिकेतले, स्कॉट वाईज आणि स्कॉट बॅनेस्टर नावाचा. स्कॉट वाईज हा सबीर भाटिया नावाचा इंडियन, ज्याने हॉटमेल मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सला 1600 करोडला विकलेली 1999 साली. बरं. आणि स्कॉट बॅनेस्टर हा याहू कंपनी जी आहे तिचा कोर डेव्हलपर होता. त्यावेळेस yahoo.com बऱ्यापैकी फेमस होतं, hotmail.com असायचं. आता कंपन्यांच्या नावानुसार .com आहे, टाटा.com, बिर्ला.com वगैरे. तर ह्या दोन मुलांनी अशी म्हणजे एकत्र आली आणि त्यांनी बघितलं की आत्ता जगात काय चाललेलं आहे, जगाला भेडसावणारा प्रश्न काय असू शकेल 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर. तर त्यांच्या लक्षात आलं की आत्ता ईमेल खूप कमी प्रमाणात वापर केला जातोय, पण येणाऱ्या काळामध्ये ईमेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. आणि त्यांनी ईमेल साठी व्यवस्था निर्माण केली. आणि ईमेल नुसते पाठवणं किंवा मिळवणं नाही, तर ईमेलच्या माध्यमातून कंपन्यांमध्ये चोरी होऊ शकते. सिक्युरिटी, ईमेल म्हणजे काय असतं, जे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स असतात ते आपण पाठवतो, त्याच्या सिक्युरिटीसाठी त्यांनी टेक्नॉलॉजी बनवली. 2000 साली त्यांनी सुरू केलेली कंपनी, 2 वर्ष त्यांनी स्वतःची टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. 2002 साली त्यांनी ती टेक्नॉलॉजी विकायला सुरुवात केली आणि अवघ्या 4 वर्षामध्ये जगातल्या 100 देशांमध्ये त्यांची कार्यालय होती. तिथे त्यांचा बिझनेस डेव्हलप केला त्यांनी. 2006च्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी ती कंपनी सिस्को सिस्टम्स नावाच्या ग्लोबल फॉर्च्यून 500 कंपनीला विकली. त्यांचा त्या फायनान्शियल इयरमध्ये, म्हणजे अमेरिकेमध्ये जे आर्थिक वर्ष असतं ते जानेवारी ते डिसेंबर असतं, आपल्या भारतामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च असतं ना. त्यांनी ती कंपनीचा टर्नओव्हर होता $124 मिलियन. त्यांनी ती कंपनी सिस्कोला $830 मिलियन इतक्या भावाने विकली. म्हणजे संकल्पना ज्या आहेत ना पैसे कमवण्याच्या, तर त्या संकल्पना पण बदलत आहेत. म्हणजे नोकरी करून माणूस पैसे कमवतो, उद्योग करून माणूस कमवतो, पण जरुरी नाही आहे की मी आज जो उद्योग सुरू केलेला आहे 50 वर्षानंतर सुद्धा त्याच बिझनेसमध्ये राहावं. तर आज सुरू केलेला उद्योग मी कालांतराने चांगलं व्हॅल्युएशन जर झालं त्याचं, तर मी त्या मोठ्या जो जास्त भावामध्ये विकत घेईल, तर ती कंपनी विकणं आणि त्याच्यात पण पैसे कमवणं चांगल्या पद्धतीने, आणि पॅरलली अजून मी बाकीचे पॅरलल बिझनेसेसमध्ये सुद्धा सुरुवात करणं, अशा संकल्पना आत्ता खूप मोठ्या प्रमाणात चालतात. आणि म्हणून केंद्र सरकारची जी स्टार्टअप इंडिया नावाचा जो इनिशिएटिव्ह आहे, तर हे असे छोटे छोटे जे उद्योग आहेत आणि त्या उद्योजकांना प्रचंड स्कोप आहे. मला असं वाटतं की मराठी माणसाने नोकऱ्या निर्मिती करण्यासाठी हा माइंडसेट डेव्हलप केला पाहिजे. जी गोष्ट आवडेल ती गोष्ट केली पाहिजे आणि बिनधास्तपणे रिस्क घेतली पाहिजे. पण सर, हे जे तुम्ही आता म्हणताय की बिनधास्तपणे रिस्क घेतली पाहिजे, तर मुळात मराठी मुलं, खास करून जी मराठी माध्यमातून शिकलेली आहेत, त्यांच्यामध्ये हा बिनधास्तपणा कमी आढळतो अनेकदा. आणि त्याचं एक कारण हे असतं की नोकरी काय, म्हणजे सरकारी नोकरी करायची असेल किंवा कुठल्याही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये चांगलं पॅकेजची नोकरी करायची आहे, किंवा मला माझा उद्योग सुरू करायचा आहे, या सगळ्यासाठी कोणाला तरी सामोरं जायचं, इंटरव्ह्यू ही प्रोसेस आली, आणि अशा वेळेस गुणवत्ता खूप असली, कामामधली आपली मास्टरी चांगली असेल, कामावर हुकूमत आहे, पण बोलणं आणि त्यातूनही इंग्रजीतून संभाषण, आणि ग्लोबली आज आपण काम करतो आहोत असं म्हणताना तिथे कुठेतरी मराठी मुलं मागे पडतात असं बघायला मिळतं. तर त्याविषयी काय सांग? हो, भाषेचं म्हणजे मराठी माध्यमातनं मातृभाषेतनं शिक्षण व्हायला पाहिजे, याबद्दल माझं अत्यंत स्पष्ट मत आहे. शिक्षण हे मातृभाषेतनंच व्हायला पाहिजे, पण काही त्याला एक्सेप्शन असू शकतात. म्हणजे परिस्थिती समजा शाळा नसेल किंवा काय, आता काय होतं की नवरा बायको दोघांपैकी एक जण इंग्लिश मिडियमचा असू शकतो, आणि अशा वेळेस मग मुलांचा अभ्यासाची जबाबदारी कोणीतरी घ्यायची असते. त्याला काय कन्व्हिनियंट वाटतं किंवा काय परिस्थिती आहे, त्यानुसार तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. इंग्लिश मिडियममधनं जर शिक्षण घेतलं मुलांनी तरी पण चांगलं आहे, परंतु जी मुलं मराठी मिडियममधनं शिकून आलेली आहेत,
विशेषतः ग्रामीण भागातली जी मुलं आहेत किंवा विशेषतः जी गरीब वर्गातली जी मुलं आहेत किंवा जे इंग्रजी शिक्षण घेऊ शकलेले नाही आहेत, तर अशा मुलांसाठी म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण करतात ही मुलं किंवा इवन इंग्रजी माध्यमातली मुलं सुद्धा ग्रॅज्युएशन पूर्ण करतात. इंग्रजी ही व्यवहाराची भाषा आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये व्यवहाराची भाषा आहे. मराठी मीडियममधनं शिक्षण घेतलेल्या मुलांसाठी मला असं वाटतं की इंग्रजीचा त्यांनी कोर्स लावला पाहिजे, इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावला पाहिजे किंवा आत्ता यूट्यूबवरती सुद्धा इंग्लिश स्पीकिंगचे एवढे कोर्सेस आहेत, प्रॅक्टिस केली पाहिजे. मला खात्री आहे एक सर्वसामान्य मुलगा जर त्याला इंग्रजी शिकायचं असेल, फ्लुएंट इंग्रजी जर शिकायचं असेल, तर तो 6 महिन्यामध्ये तयार होऊ शकतो. 6 महिने, 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही लागणार त्याला, साधा ग्रामीण भागातला पोरगा असला तरी सुद्धा. यूट्यूबमध्ये पण रेग्युलर कन्सिस्टन्सी पाहिजे तो अभ्यास करण्यामध्ये. इंग्लिश पेपर वाचला पाहिजे आपण, मोठ्याने वाचला पाहिजे. आपल्यातला जे न्यूनगंड असतो तो पूर्णपणे संपला पाहिजे. इंग्लिश बातम्या वाचल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत, इंग्लिश मूव्हीज बघितले पाहिजेत, इंग्लिश चॅनल्स बघितले पाहिजेत. त्याच्यामुळे तो न्यूनगंड आहे तो पूर्णपणे संपतो. प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आत्ता जी आपल्याला डिग्रीज मिळत आहेत, म्हणजे त्या मुंबई युनिव्हर्सिटी असतील किंवा बाकीच्या युनिव्हर्सिटीज असतील, तर त्या पुरेशा नाही आहेत. नोकरीसाठी तुम्हाला ॲडिशनल स्किल्स पाहिजेत आणि म्हणून केंद्र सरकारने स्किल इंडिया नावाचा उपक्रम पण काढलेला आहे. तर ज्यांचं इंग्लिशबद्दल अडचण आहे त्यांनी तो कोर्स केला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. याबरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे सुद्धा कोर्सेस केले पाहिजेत. म्हणजे आता नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागतं, बायोडेटा बनवावा लागतो. आता आम्ही बघायचो की मुलांना बायोडेटामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या टाकायला मुलं विसरतात. हाऊ टू प्रिपेअर अ रिझ्यूम हे इंटरनेटवर टाकलं की आपल्याला बायोडेटांचा फॉर्मॅट मिळतो. त्याच्यातनं छानपैकी बायोडेटा बनवायला पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये दुसरी स्टेप असते ग्रुप डिस्कशन, चर्चा, सामूहिक चर्चा. सामूहिक चर्चा मग आपण नाक्यावर उभे राहून आपण जी चर्चा करतो ती ग्रुप डिस्कशनच असतं. फक्त त्याच्यामध्ये फ्लेवर इंग्लिशचा येण्यासाठी मी इंग्लिशचा जर कोर्स केला तर माझा तो कॉन्फिडन्स, बोललं पाहिजे, मराठी माणसाने बोललं पाहिजे, शांत बसून चालणार नाही. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूमध्ये जे प्रश्न विचारले जातात, कुठचे प्रश्न विचारले जातात, चांगल्या माणसांचे आपण इंटरव्ह्यू बघतो ना, यूट्यूबवर अवेलेबल आहेत. त्या क्षेत्रातली जी यशस्वी माणसं आहेत त्यांचे इंटरव्ह्यू बघितले पाहिजेत. आत्ता इंटरनेटमुळे मला असं वाटतं की सगळं आपल्या घरामध्ये आलेलं आहे. फोनमध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे हे अपस्किलिंग आणि त्याची प्रॅक्टिस जर केली तर मला असं वाटतं की मराठी मुलगा, मराठी माणूस हा प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्व करू शकतो. तुम्ही स्वतः मराठी माध्यमातून शिकलेले आहात, मग तुम्ही पर्सनली काय केलं होतं? तुम्हाला ही अडचण जाणवली का कधी? मी माझ्या घरी इकॉनॉमिक टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया हा पूर्वीपासून यायचा आणि ते मी वाचायला सुरुवात केली. म्हणजे ते वाचायचो किंवा इंग्रजी टेलिव्हिजनवरचे जे काही कार्यक्रम असतील ते इंग्रजी हे करायचो आणि मुख्य म्हणजे मोठ्याने वाचायचो आणि जास्तीत जास्त संवाद. म्हणजे मला आठवतंय की मी 10वीच्या नंतर आपला कॉलेजचा पहिला दिवस असतो ना 11वीचा, आम्हाला बॉटनीला एक खानोलकर मॅडम होत्या कीर्ती कॉलेजला आणि त्यांचं इंग्रजी एवढं तुफान होतं ना, म्हणजे ऑसम इंग्लिश होतं त्यांचं. ते आले आणि त्यांनी ते लेक्चर दिलं ना बायोलॉजीचं, मी खूप प्रचंड घाबरलो ते बघून. त्यांची ज्या पद्धतीने भारावून गेलो आणि काहीच नाही आणि सगळं डोक्याच्या वरनं गेलं. तेव्हा मी ठरवलं की नाही बाबा, म्हणजे आपल्याला ह्या प्रवाहामध्ये जर राहायचं असेल, ह्या रेसमध्ये जर आपल्याला चांगला प्रोग्रेस करायचा असेल तर इंग्रजी यायला पाहिजे. आणि इंग्रजी पुस्तकं वाचली. मी तर असं सांगेन की मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या मुलांनी विशेषतः अमेरिकन लायब्ररी आहे, ब्रिटिश लायब्ररी आहे, तिथे आपल्या मुलांना किंवा कुटुंबियांनी तिथे मेंबरशिप घेतली पाहिजे पोरांसाठी. किंवा ज्या वेगवेगळ्या एम्बसीज आहेत त्यांचं सदस्य त्यांनी व्हायला पाहिजे आणि इंग्रजीचा न्यूनगंड काढला पाहिजे असं मला वाटतं. सर, आता तुम्ही अतिशय महत्त्वाचे हे मुद्दे सांगितलेत की या छोट्या छोट्या गोष्टी करून आणि आता जसं तुम्ही म्हणालात की यूट्यूबच्या माध्यमातून कुठेतरी आपल्या विनर्स टॉक शोचाही हाच एक उद्देश आहे की आपण तरुणांना मोटिवेट करावं आणि तसं मोटिवेशन असेल तर प्रगती शक्य आहे, आपल्यामध्ये बदल घडवणं शक्य आहे. आम्हाला जे मराठी माणूस म्हणून एक स्वप्न दाखवलं जातं त्याच्यामध्ये अनेकदा आईवडिलांची अपेक्षा असते, तरुणांचंही स्वप्न असतं की सरकारी नोकरी मिळावी म्हणजे लाईफ सेट आहे असं एक चित्र उभं केलं जातं, लहानपणापासून सांगितलं जातं. पण सध्या एक तुम्ही राजकारणामध्येही कार्यरत आहात, तर नेमकं काय चित्र आहे सरकारी नोकऱ्यांचं आणि हे स्वप्न तितकं खरं आहे का? हे स्वप्न खरं असू शकतं, परंतु सध्याची जी परिस्थिती आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जर आपण विचार केला तर तलाठ्यापासून ते क्लास 1 ऑफिसरपर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12.5 लाख कर्मचारी आहेत जे राज्य चालवतात. आणि गेल्या 10 वर्षांमध्ये
दरवर्षी जी लोक रिटायर होतात किंवा VRS घेतात, त्यामुळे जवळजवळ 3 ते 3.25 लाख जागा रिक्त आहेत. बापरे. आणि सरकारला ही पदभरती जी आहे याच्या संदर्भात सरकार वेगवेगळ्या जाहिराती काढतं. सध्या परिस्थितीमध्ये अत्यंत गंभीरपणे हा विषय चर्चेला जातोय. आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये 4,500 तलाठींची पदं होती, त्याला 11 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला. आज महाराष्ट्रातले सरकारी नोकरी बघणारे स्वप्न बघणारी जवळजवळ 60 ते 70 लाख मुलं आहेत. म्हणजे 60 ते 70 लाख कुटुंब आहेत. एका कुटुंबामध्ये जर 5 माणसं असतील तर 6 पंचा 30 म्हणजे 3 कोटी कुटुंबियांच्या कुटुंबातल्या आशा ज्या आहेत सरकार म्हणजे 1/4 महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. 3 कोटी म्हणजे 25% महाराष्ट्रातल्या घराची स्वप्न ही सरकारी नोकरी मिळवणं आहे. परंतु सरकारने सरकारी नोकरी प्रक्रियेची जी आहे ती सदोष आहे. आणि या संदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती नावाची संस्था आहे किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्पॉन्टेनियसली ज्या अशा संस्था बनवलेल्या आहेत, पेपर फुटीच्या माध्यमातून ह्यांची स्वप्न उद्ध्वस्त होत आहेत. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये व्यापम स्कॅम झालेला काही वर्षांपूर्वी, सरळ पेपर फुटत आहेत आणि याच्यामध्ये संघटित टोळ्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या आहेत. तर ह्या मुलांसाठी आपण काम करतोय. गेल्या 4-5 वर्षापासून संविधानिक मार्गाने आपण त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतोय. परंतु महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर आता जे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन झालं त्यावेळेस सुद्धा हा विषय चर्चेला आलेला. आणि त्यावेळेस राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मीडियाला एक प्रकारे धमकी दिली की तुम्ही जर या संदर्भात खोट्या बातम्या दिल्या, चुकीच्या बातम्या दिल्या तर तुमच्यावरती आम्ही हक्कभंग आणू. म्हणजे प्रश्न आहे, त्याचे प्रूफ्स आहेत. जे देशद्रोही टोळ्या पेपर फोडतात त्यांच्या सदस्यांवरती FIR दाखल होतो. एकदा FIR झाला दाखल की ते मग 4 दिवसात त्यांना जामीन मिळतो. परत दुसरा पेपर फोडायला ते तयार, दुसरा झाला की तिसरा. आणि आता रेट किती चालले आहेत माहिती आहे? तलाठी भरतीसाठी 25 ते 30 लाख रुपये रेट चाललेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तलाठी भरती प्रक्रिया मागच्या महिन्यामध्ये 16 ऑगस्टला सुरू झाली. आता मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये ती प्रक्रिया संपेल. तलाठी भरतीच्या एकूण 57 राऊंड्स आहेत, त्याच्यातल्या जवळजवळ 52-53 राऊंड्स कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे तेवढे परीक्षा पूर्ण महाराष्ट्रभर 45 ठिकाणी पेपर फुटलेले आहेत 45 वेळा. म्हणजे ही परीक्षा प्रक्रियाच पूर्णपणे सदोष आहे. आणि म्हणून जे गुन्हेगार आहेत ते वारंवार तोच गुन्हा करत आहेत. त्याच्यातला एक गणेश गुसेंगे नावाचा जो आरोपी आहे तो वनभरतीमध्ये पेपर फोडताना त्याला पकडलं कॉपी करताना. त्याच्यानंतर तो पोलीस भरतीमध्ये तोच होता. म्हाडाची जी पेपर फुटी झाली त्याच्यामध्ये सुद्धा तोच होता. आणि सरकारचं जे आरोग्य विभाग आहे DMER, त्याचा रिझल्ट लागला, त्याच्या मेरिट लिस्टमध्ये त्याचं नाव 200 पैकी 138 गुण मिळून. म्हणजे हा गुन्हेगार आता सरकारमध्ये नोकरीला जाईल. तर हे का होत आहे ह्याच्या मागची कारणं 3 आहेत. छत्तीसगड, राजस्थान आणि उत्तराखंड हे 3 राज्य जे आहेत तिथे पेपर फोडणाऱ्यांच्या विरोधात कठोर गुन्हे आहेत पेपर फुटीबद्दलचे. 10 कोटीचा दंड आहे. जो पेपर फोडतो त्या गुन्हेगाराला कमीत कमी 10 वर्ष ते जन्मठेपेची इतकी सजा आहे. आणि जो विद्यार्थी पेपर फुटीच्या प्रक्रियेत आहे त्याला 5 वर्ष तो त्या परीक्षेला बसू शकत नाही. जर ही 3 राज्य असे कायदे राबवू शकत असतील तर महाराष्ट्र शासन का राबवत नाहीये? का महाराष्ट्रातल्या 3 कोटी जनतेच्या स्वप्नांशी खेळत आहे? पेपर फुटीच्या प्रश्नामध्ये महाराष्ट्र शासन पूर्णपणे नापास झालेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत, जे मोठमोठे डायलॉग्स मारतात, ते ही पेपर फुटी थांबवू शकलेले नाही आहेत. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या परीक्षा TCSच्या माध्यमातून सरकार घ्यायचं. पण TCSच्या केंद्रांवरती सुद्धा पेपर फुटलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या परीक्षा MPSCच्या माध्यमातून व्हायला पाहिजेत. कारण गुजरातच्या स्टेट सिलेक्शन कमिशनने तलाठी भरतीची प्रक्रिया एका दिवसात राबवली. सरकारी यंत्रणा हे झाली आणि अगदी स्मूथली राबवली ती. महाराष्ट्रामध्ये 6.25 महिने तुम्ही परीक्षा राबवताय 4,500 पदांसाठीची. तर महाराष्ट्राला ह्या गोष्टी सगळ्या परीक्षा MPSCच्या माध्यमातून व्हायला पाहिजेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे पेपर फुटी झालेली आहेत, जिथे उद्ध्वस्त झालेली स्वप्न आहेत ह्या पोरांची, वयाच्या 22व्या वर्षी मुलगा किंवा तरुणी ह्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करतात. एका टर्ममध्ये ते पास नाही झाले, उत्तीर्ण होऊ शकले नाही, तर दुसऱ्या टर्ममध्ये बसतात, तिसऱ्या टर्ममध्ये बसतात. सरकार एकतर ह्या परीक्षा घेत नाही आहे आणि ज्या परीक्षा घेतात त्यांचे रिझल्ट्स लावत नाहीत वेळेवर. आणि रिझल्ट्स जे लागतात परीक्षांच्या त्या परीक्षांमध्ये पण पेपर फुटतात. म्हणजे 22व्या वर्षी अभ्यास करायला सुरुवात करणाऱ्या मुलांची वय आज 30, 32, 33, 34, 35 वर्ष झालेली आहेत. सामाजिक प्रश्न काय झाला आहे
की नोकरी नसल्यामुळे ह्या मुलांची लग्न होत नाही आहेत. आणि आई वडील काय म्हणतात की रे तू एवढी वर्ष अभ्यास करतोय, कुटुंबातली लोक, नातेवाईक, गावातली मुलं, शेजारी पाजारी म्हणतात की हे काय चाललंय याचं. ही मुलं अत्यंत मानसिक दबावाखाली आहेत. काही मुलं आत्महत्या करायच्या मनस्थितीत सुद्धा आहेत. हा महाराष्ट्राला भेडसावणारा मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी ज्या परीक्षांमध्ये पेपर फुटलेले, मुलं खूप निराश, अगदी हायली निराशेच्या गर्दीत आहेत. तर जिथे पेपर फुटलेले आहेत त्याची न्यायालयीन समितीच्या माध्यमातून चौकशी व्हावी 15 दिवसाच्या आत. आणि तिथे जर दोष आढळला तर सरकारने ताबडतोब दुसरी पेपर प्रक्रिया सुरू केली पाहिजे, जेणेकरून वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. आणि खरे जे चोर आहेत ना त्यांना गजाआड केलं पाहिजे. आणि याच्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही माननीय न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करतोय. कारण सरकार जर काही करत नसेल तर आपल्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे न्यायालयात जाऊन ह्या प्रश्नाची वाचा फोडायची. आणि त्याच्यासाठी आम्ही पक्ष म्हणून ही मुलं भावंड आहेत आपली, छोटी भावंड आहेत आपली, त्यांच्या स्वप्नांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण खांद्याला खांदा लावून अगदी निर्भीडपणे लढत आहोत. आणि ही लढाई शेवटपर्यंत आपण लढणार आहोत. मगाशी सर तुम्ही बोलताना उल्लेख केला त्याप्रमाणे सरकारी नोकऱ्यांमध्ये पण आता कॉन्ट्रॅक्ट बेसिस नोकऱ्या खूप मोठ्या प्रमाणात Yes. आहेत. तर याकडे तुम्ही कसं? हे कॉन्ट्रॅक्ट किंवा कंत्राटी भरती जी आहे ना, ही कंत्राटी भरती नाही आहे, ही गुलामांची भरती आहे असं मी अत्यंत जबाबदारीने म्हणेन. ही भावंड आहेत आपली. खाजगी क्षेत्रांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काय अवस्था आहे. 12 तास, 14 तास, 16 तास त्यांना काम करावं लागतं. त्यांना कॉन्ट्रॅक्टरला जे काही पैसे दिले जातात त्याच्या 70 ते 75% त्यांना मानधन मिळतं. त्यांना प्रॉव्हिडंट फंड नाही आहे, त्यांना ग्रॅच्युटी नाही आहे, त्यांना अत्यंत खराब वर्किंग कंडिशनमध्ये काम करावं लागतं. हे आपण बघतोय कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. सरकारी ज्या संस्था आहेत, म्हणजे BSTचं आपण उदाहरण घेतलं, मुंबईमध्ये जी लाईफलाईन आहे रेल्वेला कॉम्प्लिमेंट करणारी, BSTने 10,000 कर्मचाऱ्यांची कॉन्ट्रॅक्टवरती भरती केली. ते कॉन्ट्रॅक्टर त्या लोकांना पगार वेळेवर देत नाहीत. कॉन्ट्रॅक्टसाठी म्हणे मी समजा कंत्राटी कर्मचारी असेल, मी कॉन्ट्रॅक्टरच्या याच्यात जातो, ऑफिसमध्ये जातो किंवा बेसच्या डेपोमध्ये जातो. मी जर समजा कंडक्टर असेल किंवा ड्रायव्हर असेल तर मला कामं मिळत नाहीत. मला तिथे 4-4 तास थांबावं लागतं, मग घरी परत जावं लागतं. आणि म्हणून हे कर्मचारी काही महिन्याभरापूर्वी आझाद मैदानामध्ये आंदोलनास बसलेले. हे कंत्राटदार कोण आहेत? हे कंत्राटदार चुकीच्या पद्धतीने काम करणारी लोक आहेत. महाराष्ट्र शासनाची 3-3.5 लाखांची जी भरती आहे, महाराष्ट्र सरकारला आरक्षण संपवायचं आहे आणि म्हणून हे कंत्राटीकरण किंवा गुलामीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यांनी. महाराष्ट्र सरकार या संदर्भात त्यांनी टेंडर काढलं आणि 9 कंपन्यांचं सिलेक्शन केलं. आणि त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या ह्या सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या कंपन्या आहेत. म्हणजे तुम्ही जो भाकरीचा तुकडा जो आहे, 3 लाख नोकऱ्या ज्या आहेत सरकारी, ज्या परमनंट म्हणतो, ज्याच्यासाठी वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या पोरांसाठी, त्या 3 लाखाच्या तुम्ही कमी करत चाललेले आहात. आणि तुम्ही त्यांचं गुलामीकरण करताय. आज BSTचे कंत्राटी कर्मचाऱ्यांची अवस्था गुलामांपेक्षा वाईट आहे. आज MSCB किंवा बाकीच्या महानगरपालिकांनी कोविडच्या कालावधीमध्ये कोविड योद्धा म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कर्मचाऱ्यांची जी भरती केलेली, तो प्रश्न महाराष्ट्रातली कुठचीही महानगरपालिका सोडवू शकलेली नाही आहे. सुरुवातीला त्यांना डायरेक्ट रिक्रुटमेंट केलं. महानगरपालिका त्यांना 20-22 हजार रुपये पगार द्यायची. आता त्यांनी कंत्राटदारांच्या माध्यमातून टेंडर काढलं. ज्या पोराला किंवा मुलीला 22,000 पगार मिळायचा, कंत्राटदारांमुळे तो आता पगार 15 हजार रुपये मिळतोय. कशासाठी? म्हणजे हे कंत्राटदारांचं सरकार आहे का? हे आम्हाला मान्य नाही अजिबात. तुम्ही अक्षरशः म्हणजे छत्रपतींच्या काळामध्ये महाराजांचा आदेश होता हो सैन्यांना की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. इथे तुम्ही रयतेची स्वप्न उद्ध्वस्त करताय, रयतेला तुम्ही गुलाम बनवताय. म्हणजे तुम्ही ह्या राज्याचं भलं करणारी लोक आहात की तुम्ही जनतेला उद्ध्वस्त करणारी शासन व्यवस्था आहे, याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून कंत्राटीकरणाला आमचा पूर्णपणे विरोध आहे, गुलामीकरणाला आमचा विरोध आहे. आणि या विरोधात आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत. सरकारला हा निर्णय जो GR काढलेला आहे तो मागे घ्यायला आम्ही प्रवृत्त करणार आहोत. त्याच्यासाठी न्यायालयीन किंवा संविधानिक मार्गाने जी काही लढाई करावी लागेल ती लढणार आहोत. सर नमस्कार. तर जसं आपण चर्चा करत होतो की सध्या राजकारणामधले किंवा महाराष्ट्रामध्ये जे विविध मुद्द्यावरती बरेचसे प्रश्न आहेत, त्या विषयावरती आपली बऱ्यापैकी चर्चा, बऱ्याचशा मुद्द्यावरती आपली चर्चा झालेली आहे. परंतु सध्या भारतामध्ये एक नव्याने एक अलायन्स तयार होतं, इंडिया अलायन्स.
तर त्यामध्ये आप हा पक्ष पण त्याच्यामध्ये सामील आहे. तर त्या माध्यमातून येणाऱ्या इलेक्शनच्या काळात म्हणजे विधानसभा असेल किंवा आगामी लोकसभा निवडणूक असेल तर त्यामध्ये आपली भूमिका कशी असेल? इंडिया आघाडी जी आहे ही देशातल्या भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येऊन बनवलेली आघाडी आहे आणि आपण बघतोय की गेल्या 9 वर्षामध्ये सगळ्याच आघाड्यांवरती भारतीय जनता पक्ष जे आहे हे सपशेल नापास झालेलं आहे. म्हणजे परफॉर्मन्सच्या बाबतीत जर बघायचं झालं तर निगेटिव्ह परफॉर्मन्स आहे. आपला GDP ग्रोथ रेट म्हणा, अर्थव्यवस्था म्हणा, नोकऱ्यांची निर्मिती म्हणा किंवा जगण्याचे जे प्रश्न आहेत शिक्षणाच्या बाबतीत, वीज, आरोग्य, पाणी, सुरक्षा. मणिपूरमध्ये आपल्या महिला भगिनी ज्या आहेत काय अवस्था चाललेली आहे, मणिपूर जळतंय हो आपलं. त्याच्यामुळे चायना जो आहे भारतामध्ये त्याने भारताचा भाग ऑक्युपाय केलेला आहे आणि ह्यामुळे भारतीय जनता पक्ष सरकार जे आहे असंवेदनशीलपणे राज्यकारभार करत आहे. सरकारं निवडून आलेली सरकारं गिळंकृत करत आहे. म्हणजे राक्षस कसा असतो तसे लचके तोडत आहे, पक्ष तोडत आहे. महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर शिवसेनासारखा पक्ष ज्याच्यासोबत त्यांनी 27 वर्ष संसार केला तो पक्षसुद्धा त्यांनी अक्षरशः 2 तुकडे करण्यासारखी परिस्थिती केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा ती केली. म्हणजे हा भस्मासूर आहे. भारतीय जनता पक्ष हा भस्मासुरांचा पक्ष, भस्मासुरासारखा पक्ष आहे आणि त्यांना कुठचीही लोकशाहीतली नीतिमूल्य मान्य नाही आहेत आणि अशा पद्धतीने म्हणून ते काम करतात. आणि म्हणून ही इंडिया आघाडी एकत्र येऊन सर्व विरोधी पक्षांनी बनवलेली आहे. तिचं टॅगलाईन आहे जुडेगा भारत जितेगा इंडिया. म्हणजे भारत एकत्र होईल, जोडला जाईल आणि इंडिया जितेल, भारत जिंकेल. 2024ची लोकसभेची निवडणूक ही इंडिया म्हणजेच भारत विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी असणार आहे. भारत म्हणजे भारतातली 140 कोटी जनता विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी असणार आहे. ही संकल्पना आहे याच्या मागची. आम आदमी पक्ष ह्या इंडिया आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकांसाठी स्पेसिफिकली आत्ता तयारी सुरू झालेली आहे. या संदर्भात तुम्हाला कल्पना आहे मुंबईमध्ये शेवटचं अधिवेशन झालं त्यावेळेस काही निर्णयसुद्धा घेण्यात आले आणि त्यानुसार आपण काम करतोय. आम आदमी पक्ष म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यासाठीची बूथ लेव्हलपर्यंत आपण पक्ष बांधणीच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून ज्या निवडणुका लढणार आहोत त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन जे आपल्या केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून येईल त्याप्रमाणे आपण काम करणार आहोत. जसं आता आपण इंडिया अलायन्सबद्दल तुम्ही सांगितलं सर, पण सध्या इंडिया अलायन्स जसं स्थापन झाल्यापासून किंवा त्याच्यानंतर ज्या बैठका होत आहेत केंद्र पातळीवरती, आता जसं मुंबईमध्ये झाली त्याच्यानंतर देश पातळीवरती इंडियाच्या देशाच्या नावावरून कुठे भारत हा तो शब्द प्रचलित करण्यासाठी किंवा त्याच्यावरती भर दिला जातो, याच्या मागचं आपल्याला काय वाटतं? हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मूर्खपणा आहे. म्हणजे ह्या लोकांची डोके सरकारचं डोकं ठिकाणावर नाही आहे असं लोकमान्य टिळक सुद्धा बोललेले 100 वर्षापूर्वी. तसं मी म्हणेन की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं डोकं ठिकाणावर नाही आहे. टॅगलाईन काय आहे? तुम्ही इंडिया एक नुसता शब्द टाकला तर तुमच्या पायाखालची एवढी वाळू टकली का? असं होतं कारण तुम्हाला सांगण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही भारत पाकिस्तान, इंडिया पाकिस्तान ह्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली, 19ला तुम्ही निवडून आलात. तुम्ही हिंदू मुस्लिम या मुद्द्यांवरती निवडणुका लढवल्या, निवडून आलात. परंतु परफॉर्मन्सच्या बाबतीत, गव्हर्नन्सच्या बाबतीत तुम्ही सपशेल नापास झालेले आहात. आणि मुख्य म्हणजे भारतीय जनता पक्ष लोकांना फसवत आहे, मूर्ख बनवत आहे. हे लोकांना आता कळत आहे. साध्या रिक्षावाल्याला विचारा, टॅक्सीवाल्याला विचारा, फेरीवाल्याला विचारा. आणि म्हणून इंडिया हे नाव दिल्यामुळे त्यांना असं वाटलं आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि याला एका शब्दात मी सांगेन, विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. हे भारतीयांना मान्य नाही आहे. हो, तुम्ही देशाचं नाव काय बदलता? हा निर्णय केंद्रातील भाजप सरकारवरती बॅकफायर होणार आहे. कारण इंडिया आघाडीची टॅगलाईन काय आहे? जुडेगा भारत. तिथे भारत आहे म्हणजे भारत ऑलरेडी आहे तिथे. जुडेगा भारत जितेगा इंडिया. तर हे याच्यामुळे भेदरलेल्या अवस्थेतले आहेत पंतप्रधान आणि सगळी त्यांची भारतीय जनता पक्षाची टीम. त्याच्यामुळे जितेगा इंडिया, जुडेगा भारत एवढं मी सांगेन. सध्या सर आता गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरती विविध आंदोलनं होत आहेत वेगवेगळ्या समाजाची. आणि सध्या असणारं मराठा आरक्षणाबद्दल जे जालनामध्ये जे जरंगे पाटील त्यांचं आंदोलन झालं आणि त्याच्यावरती अख्ख्या म्हणजे एक सामान्य व्यक्तीने अगदी सरकारला पूर्ण जेरी सांडलं, तर त्या विषयावर आपलं काय मत आहे? संविधानानुसार प्रत्येक समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण ही गरज आहे कारण जो कमजोर वर्ग आहे, वर्षानुवर्ष परिस्थिती तशी निर्माण झाल्यामुळे आरक्षण मिळालं पाहिजे ही आम आदमी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा संविधानिक मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे
ही आम आदमी पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. पण आता हे आरक्षण कसं देणार? आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे 2010 सालापासून आत्तापर्यंत सरकारने 3 समित्या बनवल्या. नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली, नंतर तिच्यानंतर अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती होती, आणि आत्ता जी समिती आहे ती समिती चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली आहे. आता ह्या समितीने रिपोर्ट बनवला, GR काढला, त्या GRला चॅलेंज करण्यात आलं आणि तो न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं ते प्रकरण, आणि न्यायालयाने एक विशिष्ट निर्णय दिलेला आहे. आता सरकारने काय केलेलं आहे की मराठा समाजाची मागणी काय आहे की आम्हाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करा, याच्यासाठी जरांगे पाटील उपोषणाला बसलेले. सरकार त्या संदर्भात GR काढेल, परवाच्या दिवशीच ते उपोषण पण सुटलेलं आहे. सरकारने GR काढला तर समजा इतर संघटना ज्या आहेत त्या जर कोर्टात गेल्या तर हा GR टिकेल का, या संदर्भात सरकारला माहिती आहे की हा टिकणार नाही म्हणून. म्हणजे मराठा समाजाला फसवण्याचा हा सरकारचा कुटील हे उद्योग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मला असं वाटतं की सगळ्याच महाराष्ट्रासाठी आपण विचार केला पाहिजे, तुम्ही 5 वर्षाच्या पोरावरती, महिलांवरती आणि 90 वर्षाच्या 80-90 वर्षाच्या वृद्ध माणसांवरती तुम्ही गोळ्या घालता, शर्याच्या गोळ्या घालता तुम्ही, आणि रक्तबंबाळ होईपर्यंत तुम्ही मारता. त्यांना हात बधीर होतील, हे जॉईंट जे आहेत ना भुगावेल हाडांचा, इतपत तुम्ही मारायचे आदेश देता देवेंद्र फडणवीस. तुम्ही आधुनिक डायर आहात महाराष्ट्राचे. देवेंद्र फडणवीसांनी ह्या प्रकरणात राजीनामा द्यायला पाहिजे, परंतु एवढे मस्तवाल झालेले आहेत हे देवेंद्र फडणवीस, ज्यांनी आपल्या पांडुरंगावरती म्हणजे वारकऱ्यांवरती सुद्धा हल्ला करायसाठी पोलिसांना आदेश दिलेले. पंढरपूरच्या वारीला जाणारा वारकरी जो असतो त्याला पांडुरंग समजलं जातं. महाराष्ट्राची जी 800 वर्षाची वारीची परंपरा आहे त्या परंपरेमध्ये संघटितरित्या देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने आपल्या पांडुरंगावरती हल्ला झालेला आहे, आया बहिणींवरती हल्ला झालेला आहे, लहान लेकरांवरती हल्ला झालेला आहे, वृद्ध माणसांवरती हल्ला झालेला आहे. तर ह्याची जबाबदारी घेऊन देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. परंतु आरक्षणाचा प्रश्न हा संपूर्णपणे केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे. केंद्रातील भाजप सरकारच हे सोडवू शकतं, कारण 50% जी आता कॅप आहे न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ह्या क्षेत्रातली जी तज्ज्ञ मंडळी सांगतायत त्या संदर्भात न्यायालयाचे अनेक निर्णय आलेले आहेत. त्याच्यामुळे मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटचा पर्याय एक जो आहे त्याच्या संदर्भात चर्चा चाललेली आहे, आणि ती 50%ची जी कॅप आहे ती जर वाढवली 70% केली तर मला असं वाटतं की सर्व समाजाला योग्य पद्धतीने आरक्षण मिळू शकतं. आणि ह्याची सर्वस्वी अधिकार ही भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे. केंद्राने तसं संसदेमध्ये विधेयक आणावं आणि संविधानामध्ये बदल करावेत आणि मग ते आरक्षण द्यावं. पण याचबरोबर जातीनिहाय जनगणना सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. माझा त्याच्या सोबत तोच पुढील प्रश्न होता की आत्ता सध्या आरक्षणाबद्दल साधारणतः 2018 मध्ये एक केंद्र शासनाने एक विधेयक केलं होतं असं ऐकण्यात आहे की आरक्षणाबद्दल जे निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांचे काढलेले आहेत. तर आत्ता राज्य शासन त्यांना जे सांगतं 1 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला त्या विषयावरती आपली भूमिका तर ते होण्याची शक्यता काय आहे? संधी साधू, शिंदे, पवार आणि फडणवीस ह्या तिघांची टोळी आहे. ही 3 चाकांची रिक्षा आहे. रिक्षा कधी 100च्या स्पीडने जाऊ शकत नाही. प्रयत्न करतायत ते, त्या रिक्षाचा ॲक्सिडेंट होतो. आता ह्यांना हे सगळे सत्तेसाठी हपापलेले राज्यकर्ते आहेत. ह्यांना तिघांमध्येच कॉम्पिटिशन आहे, असुरक्षितता आहे तिघांमध्ये. शिंदेना वाटतं की फडणवीस मुख्यमंत्रीपदी येतील म्हणून त्यांनी खारघरचा कार्यक्रम केला ज्याच्यात श्री सदस्यांचा मृत्यू झाला. आता अजितदादा आल्यामुळे प्रकरण वेगळंच झालेलं आहे. फडणवीसांना वाटलं की शिंदे डिस्क्वालिफाय होतील. 16 आमदारांच्या निलंबनाची जी केस आहे तो निर्णय आल्यानंतर फडणवीसांना वाटेल की आपण परत मुख्यमंत्री होऊ, कारण ते पहिल्यांदा मुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्री झाल्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत. त्यांचे कुटुंबीय सुद्धा नाराज आहेत, त्यांचे सगळे भक्त मंडळी सुद्धा नाराज आहेत. बाहेरच्या पक्षातले शिंदे मुख्यमंत्री झाले, किती आमदार आहेत त्यांच्यासोबत? 40. भारतीय जनता पक्षाचे 106 आमदार आहेत आणि आता अजितदादा सुद्धा आलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या तिघांमध्ये एक सुप्त युद्ध आहे. परंतु त्यांचा उद्देश एकच आहे की लोण्याचे गोळे खायचे भ्रष्टाचारी रूपी. जनता गेली खड्ड्यात, काही फरक पडत नाही. आणि म्हणून हे सगळं जे प्रकरण आहे की महिनाभरात आम्ही GR काढू, हे टिकणार नाही आहे. हे जनतेला मूर्ख बनवण्याचा हा ह्या तिघा जणांच्या तुम्हाला माहिती आहे ना, 2 दिवसापूर्वी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा तिघांचा एक व्हिडिओ रिलीज झालेला. त्यांच्या पोटात काय आहे ना, मनात काय, हे सगळं त्या व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे पत्रकार परिषद सुरू व्हायच्या अगोदर त्यांच्या मनातलं सगळं ते बोलून गेलेले. अक्षरशः नाचक्की झालेली आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. एवढे कर्तृत्व नसलेले नालायक
नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं नव्हतं गेल्या 70 वर्षांमध्ये, असं मी अत्यंत जबाबदारीने म्हणेन. मी तर म्हणेन की शिंदे, फडणवीस आणि पवार ह्या तिघांनाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये सपशेल त्यांना धूळ चारली पाहिजे, पराभव केला पाहिजे, हा आत्मविश्वास आमच्याकडे आहे. कारण पंजाबमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री जे चन्नी होते, 2 ठिकाणांवर उभे राहिले पंजाबच्या निवडणुकीमध्ये. त्यातल्या एका मतदारसंघामध्ये त्यांना ज्याने हरवलं ना, तो मोबाईल फोन रिपेअर करणारा मुलगा होता. छत्रपतींनी 7 ते 8 लाखाचं सैन्य घेऊन येणाऱ्या अफजल खानाचा कोथळा काढला ना. किती होते मावळे आपले? 25 ते 30 हजार मावळे असायचे ना. महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली अशा पद्धतीने. त्याच्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा हे प्रस्थापित राजकारणी आहेत, सर्वपक्षीय राजकारणी जे आहेत, जी जनतेला अक्षरशः जुलूम करतायत, जनतेला लुटतायत, जनतेला अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ते टाकतायत. अशा सर्व राजकारण्यांना 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला हरवायला पाहिजे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. तरच आपण महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवू. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे, सावित्रीबाई फुलेंनी जे शिक्षणाचं जे रोपटं लावलं, तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातल्या मूल्यांनुसार महाराष्ट्र जडणघडेल आणि महाराष्ट्राची पुनर्बांधणी करावी लागेल. कारण 9 वर्षामध्ये ह्या भाजप सरकारने महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. रोजगार चाललेले आहेत, कंपन्या चाललेल्या आहेत, नोकऱ्या चाललेल्या आहेत. आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. IFSC केंद्र गेलं गुजरातला ना. आता तुम्हाला माहिती आहे ना की मुंबई स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्याला म्हटलं जातं ते, आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज सुद्धा हे गुजरातला घेऊन चाललेलं आहे. काय चाललंय काय हे आपल्याला मान्य नाहीये. म्हणजे महाराजांनी सुरत लुटलेली त्याचा बदला घेत आहेत का तुम्ही, मोदी आणि शाह महाराष्ट्राशी? की 1960 साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई महाराष्ट्राची म्हणून रक्त सांडलेल्या 107 हुतात्म्यांच्या बलिदानाला तुम्ही आव्हान करतायत का हो? हे आपल्याला मान्य नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मुंबई वाचवायलाच लागेल आपल्याला. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचा जो काय आता नवीन राक्षस आलेला आहे, त्या राक्षसाच्या विरोधात लढावं लागेल. आणि असे सैतानांच्या विरोधात लढून आम आदमी पक्षासारखा पक्ष, आम्हाला माहिती आहे सैतानाच्या विरोधात कसं लढायचं आणि जिंकायचं, तर आपल्याला खात्री आहे की ह्यांना आपण नक्कीच घरी बसू येणाऱ्या निवडणुकांमध्ये. असेच अनेक मुद्दे आहेत की ज्यावर तुम्ही सध्या कार्यरत आहात. त्यापैकी एक पुन्हा एकदा भ्रष्टाचाराशीच संबंधित असा मुद्दा, जो मला वाटतं पुन्हा एक फार मोठं क्षेत्र आणि आमच्या आयुष्याला भिडलेलं क्षेत्र आहे, ते म्हणजे सहकार क्षेत्र. कारण आज आपण राहतो ती गृहसंस्था सुद्धा सहकारी गृहसंस्था असते. आणि सहकाराचा संस्कार महाराष्ट्रात खूप मोठा आहे, दीर्घकाळ टिकलेला असा संस्कार आहे. पण सध्याचं चित्र वेगळं दिसतं आहे, तर त्याविषयी काय सांगा? म्हणजे समाज किंवा व्यवस्था चालवण्याचं काम हे शासन करतं. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा राज्य सरकार आहे किंवा केंद्र सरकार आहे. आणि सहकार क्षेत्र महाराष्ट्रात म्हणजे 1960 नंतर सहकार क्षेत्र ज्या पद्धतीने वाढलं, तर चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेला जो महाराष्ट्र आहे, तिकडची व्यवस्था चालण्यासाठी सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे. पण तू गेल्या म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये अत्यंत चांगली लोक होती. सहकारी साखर कारखाने आपण बघितले असतील, सहकारी बँका असतील, सहकारी पतपेढ्या असतील, सहकारी सूतगिरण्या असतील. म्हणजे त्यांचं एक आदर्श व्यवस्था होती ती. दुर्दैवाने काय झालं की ह्या क्षेत्रामध्ये भ्रष्ट विचाराचे राजकारणी यायला लागले. सर्वपक्षीय प्रस्थापित राजकीय, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे सुद्धा ते आले. आता मला सांगा, आपण बँकेबद्दल बोलूया. बँक चालवणं हे राजकारणाचं काम आहे का? राजकारणी हा राजकारणाचाच विचार करतो ना. त्याला निवडून यायचं असतं, सत्तेत यायचं असतं. बँक चालवायला आपल्याला प्रोफेशनल्स लागतात किंवा आर्थिक संस्था चालवायला प्रोफेशनल्स याच्यातले तज्ज्ञ लागतात. आज महाराष्ट्राकडे बघितलं तर अवस्था काय आहे? महाराष्ट्रातल्या जेवढ्या सहकारी बँका आहेत, जिल्हा सहकारी बँका आहेत, त्या राजकारण्यांच्या ताब्यात आहेत. आणि त्यांनी स्वतःच्याच मित्रमंडळींना, स्वतःच्या संस्थांना कोट्यावधींची कर्ज दिलेली आहेत. आणि ती कर्ज सगळी बुडीत खात्यात गेलेली असल्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जी आहे ती सुद्धा डबघाईस आलेली. तिच्यावरती प्रशासक आहे, ती आता प्रॉफिटमध्ये आणलेली आहे त्यांनी, कारण राजकारण्यांना बाजूला केलं म्हणून. पण ह्या संस्था सगळ्या जिल्हा बँका ज्या आहेत वाईट परिस्थितीत आहेत. आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या ज्या छोट्या छोट्या संस्था आहेत, म्हणजे सहकारी पतपेढी असेल, मजूर संस्था असेल, यांची अवस्था खूपच वाईट आहे. कारण गरीब माणसाला सरकारी बँकेमध्ये किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये साधं खातं सुद्धा ओपन तो करू शकत नाही. तर म्हणून ह्या सहकारी बँका खूप महत्त्वाच्या आहेत. मुंबईपुरता जर विचार करायचा झाला तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जी जवळजवळ 20,000 संस्थांची शिखर संस्था आहे. त्याच्यामध्ये आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज येतात, त्याच्यामध्ये मजूर संस्था येतात,
सहकारी पतपेढ्या येतात, नागरी बँका येतात, महिला बँक सहकारी संस्था येतात, सॅलरीड म्हणजे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पतसंस्था येते, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज येतात. आणि ह्या बँकेमध्ये राजकारणी घुसले ॲज युजल आणि बँकेमध्ये अक्षरशः लोण्याचे गोळे खात आहेत. मजूर म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीजमधनं त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह संचालक मंडळावरती निवडून जातात. तर आम्हाला ह्या बँकेतले काही जे प्रामाणिक कर्मचारी होते त्यांनी 2.5-3 वर्षापूर्वी आमच्याशी संपर्क साधला की बाबा असं असं चाललेलं आहे आणि ही बँक वाचली पाहिजे. आणि ह्या बँकेचा त्यावेळेचा जो अध्यक्ष आहे प्रवीण दरेकर, जो भारतीय जनता पक्षाचे ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते, तर हे मजूर म्हणून निवडून येतात. आता मला सांगा ना, 1.5 कोटीच्या गाडीमध्ये फिरणारा, विधान परिषदेचं 2.5 लाखाचं मानधन घेणारा माणूस मजूर कसा काय असू शकतो? म्हणजे हा कष्टकऱ्यांचा अपमान आहे. आणि तुम्ही किती फसवताय हो तुम्ही आम्हाला. मजुरांचे अधिकार पण घेताय, मजूर कॅटेगरीतनं तुम्ही संचालक पण बनताय, आणि जी संस्था चालवताय ती बँक अक्षरशः लुटताय तुम्ही एक संघटित टोळीच्या माध्यमातून. हे आम्हाला मान्य नव्हतं आणि म्हणून आम्ही ह्या प्रकरणात उतरलो, याचा अभ्यास केला. सगळ्या कागदपत्रांच्या आधारे आपण सहकार विभागाला ती कागदपत्र दिली, मुंबईच्या पोलीस खात्याला ती कागदपत्र दिली. त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त डॉक्टर संजय पांडे होते, अत्यंत प्रामाणिक अधिकारी होते. त्यांना ही केस सगळी समजावून सांगितली. आणि मग विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंना भेटलो, त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि म्हटलं की ताई, विधान परिषदेचा आमदार मजूर पण आहे, तो उद्योजक आहे. त्याने जी निवडणूक अर्ज भरतो त्याच्यात त्याने काय दाखवलेलं आहे की मी उद्योजक आहे म्हणून, स्वतः बिल्डर आहे, वेगवेगळे व्यवसाय आहेत, आणि इथे मजूर म्हणून तो निवडून येतो. हे मान्य नाही आहे, हे योग्य नाही आहे. तर तुम्ही त्याची चौकशी केली पाहिजे. मग विधान परिषदेने त्याची चौकशी केली आणि सहकार खात्याने सांगितलं की नाही, हा मजूर नाही आहे. म्हणजे किती सहकार खातंच जे आहे राज्य शासनाचं किती बरबटलेलं आहे. घाबरतात, कोणाच्या दबावाखाली काम करतात हे माहीत नाही. तर त्या प्रकरणामध्ये प्रवीण दरेकर यांच्यावरती मजूर दाखवून तुम्ही वर्षानुवर्ष निवडून आलेत संचालक किंवा अध्यक्ष म्हणून, तर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. 199(ब), 120(ब), 199, 406, 417, 420 म्हणजे चिटिंगची केस, 467 अशा केस कलमांखाली गुन्हा दाखल झालेला आहे. 906 पानांची चार्जशीटसुद्धा त्यांच्यावरती दाखल झालेली आहे. आणि ते आता प्रकरण कोर्टात आहे आणि कोर्टावर न्यायव्यवस्थेवर आपला पूर्णपणे विश्वास असल्यामुळे खऱ्या मजुरांना नक्कीच न्याय मिळेल. त्याचबरोबर ह्या बँकेमध्ये जवळजवळ 2000 कोटीपेक्षा जास्त पैशांचा घोटाळा झालेला आहे. हे सहकार खात्याच्या टेस्ट ऑडिटरने रिपोर्टमध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे. तर त्या घोटाळ्याबाबतीत सुद्धा आपण मुंबई पोलिसांशी कंटिन्युअस संवाद साधतोय, त्यांना पत्रव्यवहार करतोय. आतापर्यंत जवळजवळ 28 रिमाइंडर्स दिलेले आहेत त्यांना. ते प्रकरण पण मोठं आहे. ह्याच्यातनं उद्देश एक व्यक्ती नाही, पण ही जी प्रवृत्ती आहे ना, म्हणजे माझं ते माझंच, पण तुमचं सगळ्यांचं सुद्धा माझं. म्हणजे मी विधान परिषदेचा मी आमदार पण बनणार, मी उद्योजक पण बनणार, मी मजूर पण बनणार, मजूर संस्थांच्या माध्यमातून पैसे पण कमवणार, ही व्यवस्था सगळीपणे ह्याच्यातला पैसा घेणार मी, आणि मग मी बँकेमध्ये निवडून येणार आणि बँक सुद्धा मी लुटणार आणि माझ्या पाहिजे त्या लोकांना मी NPA मध्ये ते सगळे पैसे जाऊन देणार आणि मी शांतपणे बसणार. हे आम्हाला मान्य नाही आहे हो. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला अशा पद्धतीच्या राजकारण्यांनी महाराष्ट्राची वाटोळ केलेलं आहे. असे राजकारणी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आहेत. शिवसेनेतला एक गट जो संधी साधू जाऊन ज्याने सरकार बनवलं, त्या गटाने सुद्धा काय केलेलं आहे, त्यांचे रेकॉर्ड्स काढा, ईडीच्या धाकामुळे ते सगळे तिथे गेलेले आहेत. तर जो छत्रपतींचा पुरोगामी महाराष्ट्र जो होता, प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्राला खड्ड्यात घालायचं काम हे प्रस्थापित राजकारणी करतात. आणि म्हणून लोकांच्या ह्या लढाया आपण लढतोय आणि याच्यात नक्कीच यश मिळू शकतं. फक्त पेशन्स असावे लागतात, संघटितरित्या, आणि तुम्ही स्वतः प्रामाणिक असाल, शुद्ध असाल तर नक्कीच यश मिळतं. हा आमचा अनुभव आहे. नक्कीच. मला वाटतं कुठेतरी एक संघटित प्रयत्न आणि संविधानिक प्रयत्न, अगदी. एक विधायक प्रयत्न अगदी. करण्याचा कल तुमच्याकडे तुमचा कायमच राहिलेला आहे. आणि सध्याही एका महत्त्वाच्या केसच्या संदर्भात तुम्ही काम करताय. हो. आणि ज्याविषयीची FIR सुद्धा अजून दाखल झालेली नाही, ही खरं तर एक फार धक्कादायक गोष्ट आहे. तर या केसविषयी थोडं सांगा. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्रातली जी प्रथितयश अशी चांगली माणसं आहेत त्यांना दिला जातो दरवर्षी. तर यंदा 16 एप्रिलला सरकारने ठरवलं, संधी साधू शिंदे फडणवीस सरकार, की आपण हा पुरस्कार जो छोटेखानी कार्यक्रमात होतो, म्हणजे राज्यपालांच्या ठिकाणी होतो, राजभवनावरती वगैरे, तर एकनाथ शिंदेंना वाटलं की आपण अमित शहांना खुश करूया, कारण यावेळेचा पुरस्कार आदरणीय डॉक्टर धर्माधिकारींना घोषित झाला.
आता डॉक्टर धर्माधिकारींना त्यांचे अनुयायी आहेत, लाखोच्या संख्येमध्ये अनुयायी आहेत, ज्यांना श्री सदस्य असं म्हटलं जातं. आणि मग त्यांनी शक्ती प्रदर्शन करायचं ठरवलं की काय, आता तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही, पण सरकार चालवायला पैसे नाही आहेत आणि तुम्ही पुरस्कारांचे मोठे मोठे सोहळे करून पुरस्कार देताय. ठीक आहे, चला ते जरी असलं, तुम्हाला असं वाटतंय ते योग्य आहे, हरकत नाही, परंतु वैशाखाच्या रणरणत्या उन्हामध्ये इथून खारघर हाकेच्या अंतरावरती आहे, खारघरमध्ये मोठ्या शेकडो एकर मैदानामध्ये तुम्ही महाराष्ट्र भूषण वितरण सोहळा ठेवता, ज्याला लाखो, जवळजवळ 22 ते 25 लाख श्री सदस्य त्यांना त्या कार्यक्रमांना त्यांना बोलवता. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातनं, त्यांच्या ट्विटर हँडलमधनं, वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना सगळ्यांना येण्याचं आवाहन करता, ज्याला देशाचे गृहमंत्री अमित शहा येतात, मुख्यमंत्री स्वतः, संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ असतं. एवढ्या कडक उन्हामध्ये तुम्ही त्यांना 4-4, 5-5, 6-6 तास बसवता. आज साधा राज्यातला काय, देशातला गरीबातला गरीब माणूस, एखादा ग्रामीण भागातला जर मजूर असेल किंवा शेतकरी असेल ज्याच्याकडे काहीच नाही आहे, तो पण छोटासा सोहळा असेल आपल्या घरी, तर एक छोटासा मंडप टाकतो ना. जे येणारे पाहुणे असतील, भले 100 लोक येणार असतील, तर त्यांना पाण्याची व्यवस्था करतो, 2 घास जेवायची व्यवस्था करतो, त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतो ना. आणि महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये राज्याचं संधीसाधू शिंदे फडणवीस सरकार 25 लाख लोकांना बोलवतं, उन्हामध्ये ताटकळत आपल्या आया बहिणी सर्वसामान्य माणसांना बोलवता, आणि तुम्ही उन्हामध्ये त्यांना बसवता, आणि ते सुद्धा वैशाखाच्या उन्हामध्ये 42 डिग्री सेल्सिअसमध्ये तुम्ही बसवता. हिटलरने ज्याप्रमाणे जूनना गॅस चेंबर्समध्ये, विषारी गॅसच्या चेंबरमध्ये टाकलं आणि त्यांचे जे मृत्यू झाले, हा इतिहास आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने श्री सदस्यांना ह्या अत्यंत 42 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये बोलवून त्यांच्यावर अत्याचार केले. श्री सदस्य म्हणजे आमचे भावंड आहेत, आणि ह्या अत्यंत चुकीच्या मॅनेजमेंटमुळे, चुकीच्या निर्णयामुळे, कारण बघा, गृहमंत्री जर एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला जात असतील तर हवामान खात्याचे सुद्धा त्यांना रिपोर्ट मिळतात ना, की एवढं एवढं टेम्परेचर आहे. आणि गंमत म्हणजे ही 25 लाख श्री सदस्य आपले भावंड उन्हात बसलेले तडफडत आहेत, ते पाण्या वाचून तडफडत आहेत, डिहायड्रेशन होतं ना उन्हामुळे. 11, 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत प्रचंड ऊन होतं, आणि अमित शहांचं भाषण चाललेलं आहे ते पूर्ण व्हावं म्हणून आपल्या आया बहिणींना नैसर्गिक विधीसुद्धा जायला मज्जाव करण्यात आला. पाण्याची व्यवस्था नव्हती, खाण्याची व्यवस्था नव्हती, मंडपाची व्यवस्था नव्हती. जवळजवळ 15 ते 16 कोटी रुपये खर्च झालेला त्या कार्यक्रमाला. मंडप टाकला असतं तर किती हे झालं असतं. ह्या कार्यक्रमादरम्यान जवळजवळ चेंगराचेंगरी झाली, त्याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत इंटरनेटवर, किंवा उष्माघातामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला शासन आकडेवारीप्रमाणे. खाजगीमध्ये अनेक लोक म्हणतात की आकडा तेवढा नाही आहे, आकडा हा 200पेक्षा जास्त आहे. म्हणजे आपल्या आया बहिणी, आपल्या भावंडांच्या सोबत अशा पद्धतीने गोष्ट होते. आज आपण रस्त्यावरनं चाललो आहे, एखादी छोटासा ॲक्सिडेंट झाला किंवा कोणी मारामारी झाली, छोटंसं रक्त जरी निघालं तरी सुद्धा पोलीस काय करतात, पहिल्यांदा गुन्हा दाखल करतात. इथे आपले रयत मरते हो, आणि महाराष्ट्र शासन तुम्ही साधा FIR पण दाखल करत नाही. तर आम्ही खारघर पोलिसांना जाऊन भेटलो, ते म्हणाले की हां आम्ही चौकशी करतोय. नाही केलं, मग नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भांबेंना जाऊन भेटलो, त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, राज्याचे पोलीस महासंचालकांशी केला, गृहमंत्र्यांशी केला, राज्यपालांना पत्र पाठवलं, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं, काहीच नाही. म्हणजे एवढी 14 माणसं मेल्यानंतर सुद्धा तुम्ही जर FIR दाखल करत नसाल तर हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा मेलेल्या आईचं दूध पिलेला महाराष्ट्र नाही आहे. महाराष्ट्र जिवंत आहे. तुमच्या भावना, तुमचं हृदय, तुमचं मन मेलेलं असेल राज्यकर्त्यांचं, पण महाराष्ट्रातली जनता जिवंत आहे. आणि म्हणून आम्ही समविचारी लोक एकत्र आलो, आणि आम्ही म्हटलं की आपण ह्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना, श्री सदस्यांच्या आत्म्याला न्याय मिळण्यासाठी आपण ही लढाई लढली पाहिजे. आणि मग पनवेल कोर्टामध्ये आपण गेलेलो आहोत. पनवेल कोर्टामध्ये आपण अर्ज केलेला आहे की ह्या प्रकरणाची चौकशी करून सदोष म्हणजे जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. निखिल वागळे आपले मित्र आहेत, त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी आपले मित्र असीम सरोदे आहेत त्यांच्याशी ताबडतोब बोलले, आणि असीम सरोदे हे आपली ही केस लढतायत कुठचंही मानधन न घेता. आणि आता त्याची 20 ऑक्टोबरला तारीख दिलेली आहे, आणि त्यावेळेस कोर्टाची ऑर्डर येणं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये सांस्कृतिक खात्याचे प्रधान सचिव, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, सरकारी कर्मचारी यांच्यावरती जे संबंधित जे लोक आहेत त्यांची नावं आहेत.
आणि त्याचबरोबर हे आयोजक सरकारमध्ये बसलेले राज्यकर्ते आहेत, त्यांची सुद्धा नावं येणाऱ्या काळामध्ये ॲड होतील. ह्या स्त्री सदस्यांना न्याय द्यायचा आहे आम्हाला हे मान्य नाही आहे. महाराष्ट्रात असं होणं आपल्या आया बहिणींना, म्हणजे म्हणतात ना की गरम तव्यावरती ज्यावेळेस लाह्या भाजल्या जातात ना, त्या कशा तशीच तडतड 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 लोक मेली हो. तर त्या लोकांसाठी, त्यांच्या आत्म्यासाठी आपण ही लढतोय. माहीत नाही कोण लोक आहे ती, पण आपलीच भावंड आहेत. तर त्याच्यावरती एक आपण काम करतोय आणि मला आशा आहे की नक्कीच आपल्याला न्याय मिळेल. डॉक्टर धर्माधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला नक्कीच स्त्री सदस्यांना न्याय मिळू शकेल. आणि जे मृत झाले किंवा जे आजारी पडले त्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, 1 कोटीचं नुकसान भरपाई द्यावी, ही सुद्धा आपली दुसरी मागणी. अतिशय महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांवरती आज धनंजय शिंदे सरांनी प्रकाश टाकला आणि मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे, त्यांनी साकार केलेली जी रयतेच्या स्वराज्याची संकल्पना आहे, ती पुन्हा एकदा या आधुनिक काळात आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये रुजवायची असेल तर त्यासाठी प्रत्येकाने जागरूक होणं गरजेचं आहे. आणि तरुण म्हणून मला वाटतं सरांनी आपल्याला जो मार्ग सांगितला की नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे व्हा, हा एक अतिशय महत्त्वाचा एक विचार आज सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि या विचारावरती काम करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हायला हवं, रिस्क घ्यायला हवी, आउट ऑफ द बॉक्स जाऊन थिंकिंग करायला हवं. आणि या सगळ्या विचारांचा आज आपल्याला हा जो खूप सुंदर मार्ग सरांच्या या मार्गदर्शनातून उलगडला, यासाठी सर आपले मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.